मराठीची दुसरी कविता संतवाणी. त्यात पहिला पाठ आहे अंकिला मी दास तुझा, आणि त्यांचे जे आहेत संत नामदेव यांचा तो अभंग आहे. तर संत नामदेव यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 मध्ये झाला होता. जवळपास 400 वर्ष आधी, शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधी 400 वर्ष आधी यांचा जन्म झाला होता. तेव्हा उत्तरेत मुस्लिम सत्ता स्थिरावली होती आणि त्याचा जो परिणाम होता तो दक्षिणमध्ये सुद्धा दिसू लागला होता. त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जरा बदल करण्यासाठी जे क्रांतिकारक होते, म्हणजे जे संत होते, त्यांनी क्रांती घडवून आणली. आणि ती फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात घडवून आणली होती ती क्रांती. आणि ते क्रांतीचे जे नेतृत्व होते ते संत नामदेवांनी केले होते. तर त्यांच्या विरुद्ध संत परंपरेने मोठी क्रांती घडवून आणली होती. कारण ते काय करत होते, जो मुस्लिम समाज होता तो बहुसंख्यीय होता आणि त्यांच्यामध्ये जो हिंदू समाज होता तो मारतांड होता. त्यांच्यामुळे ते काय लोक काय करायचे, हिंदू समाजाला एक जीवन मतलब एक वाईट जीवन जगण्यास भाग पाडत होते. म्हणून ते संत लोकांनी क्रांती घडवून आणली होती. आता ते संत नामदेव होते, त्यांचा जन्म झालेला हिंगोली जिल्ह्यातील पंढरपुरात. त्यांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी आणि आईचे नाव गोनाई होते आणि त्यांची एक बहीण होती, तिचं नाव होतं आऊबाई. जेव्हा ते केवळ 11 वर्षाचे होते तेव्हा त्यांचं लग्न राजाईशी झाले होते आणि त्यांना 4 मुलं होती, गोविंद, विठ्ठल, महादेव आणि काहीतरी होतं चौथ्याचा, आणि त्यांना एक पोरगी होती लिंबाई. तर त्यांचा भरलेला पुरा परिवार होता. तरी सुद्धा ते विठ्ठल भक्तीमध्ये एवढे मग्न होते की ते दिवे पिसून म्हणजे एकदम विठ्ठल भक्तीत मग्न होऊन ते विठ्ठल भक्ती करायचे. त्यांच्या विठ्ठल भक्तीला सुरुवातीला विरोध झाला होता घरातून, कोणाला आवडत नव्हते कारण त्यांच्या घराकडे दुर्लक्ष होत होते. नंतर सगळ्यांनी त्यांना आपलंसं बनवलं, म्हणजे त्यांची जी विठ्ठल भक्ती होती त्यांनी ती मान्य केली. असे कथा पण आहेत की जेव्हा संत नामदेव लहान होते तेव्हापासून ते विठ्ठल भक्तीत मग्न होते. तर एकदा वडिलांनी त्यांना सांगितलेलं की तू विठ्ठलाला नैवेद्य दे. तर त्यांना वाटलं जसा माणूस खातो तसा विठ्ठल सुद्धा त्यांच्या समोर येईल आणि नैवेद्य तो ग्रहण करेल, खाऊन टाकेल. त्यामुळे त्यांनी काय केलं, विठ्ठलाला जेव्हा नैवेद्य दाखवला तेव्हा ते त्याच्यासमोर स्थिर बसून राहिले. त्यांना असं वाटलं की विठ्ठल प्रकट होईल आणि त्यांच्या त्या हट्टापायी खरोखर तिथे विठ्ठल प्रकट झाला होता आणि त्यांनी ते नैवेद्य ग्रहण केलं होतं. अशी सर्वात प्रसिद्ध कथा सर्वत्र ऐकली जाते. याहीपेक्षा एक दुसरी कथा अशी आहे की ती सगळ्यात महत्वाची आहे की जेव्हा संत नामदेव एकदा भाकरी खात होते तेव्हा एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने त्यांची भाकरी घेऊन तो पोहू लागला. तर संत नामदेवांनी काय केलं, ते सुद्धा त्याच्या मागे वाटी घेऊन धावू लागले तुपाची, कारण त्या कुत्र्याला फक्त सुकी भाकरी खायला मिळायला नको म्हणून. सुकी भाकरी म्हणजे भाकरीसोबत तूप मिळावे त्या कुत्र्याला, म्हणून संत नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावू लागले. असे होते संत नामदेव. अब जो इंट्रो में पूरा मराठी में बोला तो जो बच्चों को थोड़ा समझ में नहीं आता मराठी, उनके लिए हिंदी में. तो क्या हुआ था, जो संत नामदेव है उनका जन्म 26 अक्टूबर 1270 में हुआ था हिंगोली में, जो महाराष्ट्र में. उनका जन्म लगभग शिवाजी महाराज से पहले 400 बरस पहले हुआ था. तो उस टाइम में क्या हुआ था, जो उत्तर भारत है उसमें मुस्लिम बहुशासक थे और उसका जो परिणाम था वो दक्षिण में भी दिखने लगा था. जो मुस्लिम बहुशासक थे वो हिंदू धर्म को मातम कहते थे, मतलब दुर्जन दर्जा देते थे और उन लोगों को एक दुर्लभ जीवन या फिर लाइफ जीने के लिए मजबूर करते थे. इसलिए उस टाइम के जो संत थे उन्होंने क्रांति की. क्रांति मतलब परिवर्तन करना, और वो सिर्फ महाराष्ट्र में नहीं हुई थी, पूरे देश भर में वो क्रांति की गई थी. और उस क्रांति की जो नेतृत्व करने वाले थे, लीडर थे, वो थे संत नामदेव. संत नामदेव थे, उन्होंने उस क्रांति का एक नेतृत्व किया था, मतलब उनके पास वो लीडरशिप थी. फिर जो संत नामदेव है उनके पिता का नाम था दामो शेट्टी और उनकी जो माँ थी उनका नाम था गोनाई, और उनकी एक बहन थी वो थी आऊबाई. आऊबाई थी. तो फिर वो जब केवल 11 वर्ष के थे तब तो उनका विवाह हो गया था. उनका नाम था राजा ईशी और उनके 4 बच्चे थे, विठ्ठल, महादेव, गोविंद, एक का नाम याद नहीं, और जो लड़की थी वो थी लिंबाई. ऐसे उनके 5 बच्चे थे, 4 लड़के और एक बच्ची. तो फिर ऐसा उनका सारा खिला हुआ परिवार था. फिर जो संत नामदेव थे वो बचपन से विठ्ठल भक्ति में मग्न रहते थे, सिर्फ उनको विठ्ठल ही दिखाई देता था. मतलब उनके लिए उनका माँ बाप, सोबती या फिर जो फ्रेंड है वो सब विठ्ठल, उनका गुरुदेव सब विठ्ठल ही थे.
इसलिए वो विठल भक्ति में मना रहते थे। इस सब को उनकी फैमिली से फर्स्ट मतलब स्टार्टिंग में विरोध हो गया था, बाद में उन्होंने अपना लिया कि वो विठल भक्ति में मने रहते तो रहने दो। फिर क्या हुआ था, ऐसी कथा है कि जब संत नामदेव छोटे थे तो उनके पिता ने उनको कहा था कि भगवान को नैवेद्य दो, मतलब एक थाली होती है इसमें भोजन होता है तो भगवान को दिखाया जाता है, नैवेद्य दो। तो उनको लगा था कि जैसे हम इंसान लोग सब खाते हैं ग्रहण करते हैं वैसे भगवान विठल भी प्रकट होंगे उनके सामने और वो नैवेद्य ग्रहण करेंगे। इसलिए वो उनके सामने स्थिर बैठे थे, उनकी मूर्ति के सामने, कि जब तक भगवान विठल मेरे सामने आते नहीं, ये सब ग्रहण नहीं करते, तब तक मैं यहाँ से हिलूंगा नहीं। उनके उस जिद के लिए हट या फिर जिद, उनकी वो जो जिद थी उसके कारण भगवान विठल उनके सामने प्रकट हुए थे, उन्होंने वो नैवेद्य ग्रहण भी किया था, मतलब खाया था। ऐसी बहुत प्रसिद्ध कथा सुनाई जाती है। फिर और एक है कि जब संत नामदेव एक बार सूखी भाकरी खा रहे थे, वो भाकरी जो होती है वो चावल का पीठ होता है, आटा, उससे बनाई जाती है, तो भाकरी खा रहे थे और उसके साथ दूध था, तो एक कुत्ता आया और उनकी भाकरी छीनकर भाग गया। तो संत नामदेव उनकी जो तुप की कटोरी थी वो हाथ में लेकर उसके पीछे भागने लगे ताकि उस कुत्ते को भाकरी के साथ थोड़ा तुप मिले, सिर्फ सूखी भाकरी खाने को ना मिले। ऐसे थे संत नामदेव। तो फिर अभी पोयम पाठ परिचय बघू। वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे। त्यांनी हिंदी रचना केली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांचा गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना की है। मतलब वो क्या बोलते हैं कि इस पोयम है, इस पोयम से उन्होंने भगवान से प्रार्थना की है और भी अलग अलग दृष्टांत मतलब अलग अलग एग्जाम्पल्स देकर उन्होंने भगवान से प्रार्थना की है कि वो हमारे संकट में, उनके संकट में उनकी मदद करें। फिर वो आगे लिखा है, अग्नि माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू। अग्नि माझी म्हणते आगीमध्ये या फिर जब आग में बच्चा गिर जाता है, बाळू मतलब बच्चा, कनवाळू मतलब दयालु। तो क्या बोलता है, संत नामदेव बोलताय की जेव्हा आईचं लक्ष नसतं तेव्हा बाळ कधी अग्नीमध्ये चुकून सापडतं, त्या अग्नीमध्ये सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी आईचा जीव गुदमरतो किंवा जीव चिंतेत जातो की आता माझ्या बाळाला वाचवणार कोण, आणि त्याला वाचवण्यासाठी धडपडते, त्याला मायेने जवळ घेते, उचलून घेते। त्याचप्रमाणे त्याचं धावी माझ्या काळजा, अंकीला मी दास तुझा। त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात की तू माझ्या कामात धावून ये। काळजा मतलब काम, म्हणजे जेव्हा पण मी संकटात सापडीन किंवा कुठची बिकट परिस्थिती येईल तेव्हा तू माझ्यासाठी धावून ये। अंकीला मी दास तुझा, अंकीला म्हणजे अर्पित झालं की मी तुझा दास बनलो आहे, तुझा सेवक आहे मी, किंवा तुझं दासित्व मी स्वीकार केलंय, त्याच्यामुळे तू कधी मला गरज पडली तुझी तर माझ्या कामात धावून ये। अभी हिंदी में, मतलब जब बच्चा माँ की गलती से या फिर माँ की भूल से उसकी नजर से मतलब अग्नि में गिर जाता है, अग्नि में फंस जाता है, तो उस बच्चे को बचाने के लिए माँ का जो दिल होता है वो बेचैन हो जाता है कि उसको अभी कौन बचाएगा, या फिर वो चिंतित हो जाती है, बहुत परेशान हो जाती है। फिर उसको जब वो बचाती है, ट्राई तो करेगी ना अपना बच्चे, तो हम कोई भी माँ अपने बच्चे को बचाने के लिए बहुत ट्राई करेगी, तो बचाएगी, फिर उसको प्रेम से उठाएगी, उसको अपना प्रेम देगी। तो वैसे ही संत नामदेव बोलते कि जब मैं किसी परेशानी में हूँ या फिर फंसूंगा, काम मतलब उनकी परेशानी या फिर किसी काम को फंस जाएंगे, तो हे विठ्ठल भगवान विठ्ठल तू भी उसी प्रकार मेरी मदद कर दे जिस प्रकार, त्याचप्रमाणे मतलब सॉरी तैसा मतलब त्याचप्रमाणे, उसका हिंदी में मीनिंग है उसी प्रकार। जैसे माँ अपने बच्चों को संभालती है फिर उसकी रक्षा करती है, उसी प्रकार से जब भी मैं किसी काम में फंस जाऊं फिर मेरे पर विकट परिस्थिति आए तो तू भी उसी प्रकार से मेरी मदद कर दे, फिर मेरी मदद के लिए भाग के आ जा, धावत ये, माझी मदत करायला धावत ये। पुढे आहे, सेवेची झेपावे पक्षिणी, पिल्ली पडताच धरणी। सेवेची मतलब लगेच, पिल्ली मतलब पिल्लू, धरणी मतलब जमीन धरतीवर। म्हणजे काय बोलतात की एखाद्या पक्षिणीचे फिर पाखराचे पिल्लू ज्या जमिनीवर, म्हणजे आपण पण स्टार्टिंगला मनुष्य असतो,
बाळ असतं लहान, पहिला ते गुडघ्यावरती चालतं, मग ते हळूहळू 2 पायावरती चालायला सुरुवात करतं. डायरेक्ट चालायला सुरुवात करत नाही, 2 पावलं चालणार, मग पडणार, अशी माणसाची सुरुवात होते. त्याचप्रमाणे जी पाखरं असतात ती पण डायरेक्ट उडायला लागत नाही. ते काय करतात, पक्षी तो बोलतात की कधी पण पाखरू जे उडण्याचा प्रयत्न करतो त्याच्या घरट्यातून पक्षींसोबत, तर ते उडता उडता खाली पडतं सुरुवातीला, जेव्हा ते लहान बाळ असतं पिल्लू. तर ते पक्षी खाली पडलं जमिनीवरती की त्याला परत घरट्यात नेण्यासाठी त्याची जी आई असते पक्षीनी, ती त्याच्याकडे झेप घेते. जिथे पिल्लू पडलं त्या ठिकाणी ती उडत उडत जाते. का, तो पुढचा दुसरा पक्षी त्याला बोचकावू नये, त्याला चोच नको मारायला पाहिजे, म्हणून ती त्याच्याकडे झेप घेते तुरंत आणि त्याला परत घरट्यात नेण्यासाठी अथक प्रयत्न करते जेवढे त्याच्याकडनं होऊ शकतील. तसंच संत नामदेव बोलतात विठ्ठलाला की हे विठ्ठला, माझी सुद्धा तू तशीच मदत कर, जशी एक पक्षीने आपल्या पिल्लाला परत घरट्यात नेण्यासाठी प्रयत्न करते, त्याचा जीव वाचवण्यासाठी जसा प्रयत्न करते तसा तूही प्रयत्न कर. कधीही मी संकटात सापडलो तर माझ्याकडे लगेच धावते, माझी मदत कर. अभी हिंदी में जब हमने जो बच्चे होते छोटे छोटे इंसान के, तो पहले कैसे चलते, गुद्दे पे चलते, तो फिर वो 2 पैर पे जब चलना स्टार्ट करते हैं तो मतलब 2 कदम चलेंगे, फिर गिरेंगे, चलेंगे फिर गिरेंगे, फिर वो चलना शुरू कर देते. तुरंत मतलब भागने की प्रैक्टिस किसी को नहीं होती, बच्चा चलना सीखता है धीरे धीरे. तो वैसे ही जो पक्षी होते हैं, बर्ड्स होते हैं, उनका होता है. जब वो छोटे होते हैं तो उनकी माँ होती है पक्षिणी, वो उनको उड़ना सिखाती है. तो उड़ते समय क्या होता है, कभी कभार जो उसका बच्चा होता है, पिल्लू होता है उस पक्षी को, वो गिर जाता है उड़ने की कोशिश करते करते. तो जब वो धरती पर गिर जाता है जमीन पर, तो क्या करती है पक्षिणी, उसकी तरफ तुरंत झेप लेती है, मतलब उसकी जो दिशा होती है उस दिशा में वो उड़कर चली जाती है, ताकि जो बच्चा गिर जाता है नीचे उसको कोई और पक्षी आकर चोच न मारे. क्योंकि क्या होता है, पक्षी मतलब जो पक्षी होते हैं बड़े पक्षी, वो छोटे बच्चे पक्षी के बच्चे होते हैं उसको खा जाते हैं, तो कोई उसको आकर चोच ना मारे, कोई उसको परेशान ना करे, इसलिए वो तुरंत उसकी तरफ उड़कर जाती है और उसको बचाने की कोशिश करती है कि ऐसे ना कैसे करकर उसको घाटे में लेके जाए अपने. तो वो संत नामदेव विठ्ठल से कहते हैं कि उसी प्रकार जब भी मैं किसी संकट में फंसूं या फिर मेरे पे बुरी परिस्थिति आ जाए, तो हे भगवान विठ्ठल, तू भी मेरे लिए उसी प्रकार से दौड़कर चले आ, जैसे वो पक्षी ने अपने पिल्ले को, अपने बच्चे को बचाने के लिए भागती उसकी ओर, वैसे तू ही मेरी मदद करने के लिए मेरी ओर भाग कर चला. भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे. वत्सरावे मतलब वासराच्या आवाजाने, वासरू मतलब गायीच्या पिल्ल्याला वासरू बोलतात, धेनु मतलब गाय, हुंबरते मतलब हंबरते, आवाज करते गाय मोठी मोठी त्याला हंबरणे म्हणतात. तर संत नामदेव म्हणतात की भुकेले वस्त्रावे घेऊन हंबरत जावे. ते म्हणतात की जेव्हा गोठ्यामध्ये जिथे गाई या फिर बैल ठेवले जातात, तिथे जेव्हा गोठ्यामध्ये एका गाईचे वासरू, एका गाईचे जे बाळ असतं ते वासरू असतं, ते भुकेने ओरडत असतं जोरजोरात, तेव्हा त्याचा आवाज ऐकून त्या गाईला धावायला जात नाही, तेव्हा तो आवाज ऐकून ती गाय त्याच्याकडे धावत धावत हंबरत जाते, आवाज करत जाते आपल्या वासराकडे की कधी जाण्याने त्याची भूक मिटवेल. तसंच ते संत नामदेव म्हणतात की तूही माझ्यासाठी तसाच धावू नये जशी ती गाय आपल्या पिल्लासाठी धावून जाते. हिंदी मध्ये क्या होता कि जो गाय होती है उसके बच्चे को वासरू बोलते हैं मराठी में. जब वो वासरू भूखा होता है तो वासरू जो होता है वो जिधर गाय या फिर बैल रखे रहते हैं उसको मराठी में गोठा बोलते हैं. तो उस गोठे में जब वो वासरू चिल्लाता है जोर जोर से भूख के कारण, तो उसके आवाज सुनकर, उसके चिल्लाने की आवाज सुनकर जो गाय होती है वो उसकी तरफ दौड़ते जाते हैं, जोर जोर से आवाज करके, उसको आवाज को हंबरते बोलते हैं. तो वो आवाज करते हुए उसके पास जो दौड़ते चले जाते ताकि वो जाकर उसकी भूख मिटा पाए, उसकी भूख को शांत कर सके. तो क्या होता है, किसी भी माँ जो होती है वो अपने बच्चे का दुख दर्द सहन नहीं कर सकती, तुरंत उसकी मदद करने के लिए चली जाती है. जैसे हमने फर्स्ट इसमें देखा कि जब अग्नि में या फिर आग में जब बच्चा मिल जाता है तो उसकी माँ कितना परेशान हो जाती है, या फिर जब वो पंछी उड़ने की कोशिश करता है और नीचे गिर जाता है तो उसकी माँ उसकी तरफ, उसकी मदद करने के लिए उसकी तरफ जाती है उड़ते हुए. उसी प्रकार जब वो वासरू भूखा था तो उसकी जो गाय मम्मी थी गाय, वो उसकी मदद करने के लिए या फिर उसकी भूख मिटाने के लिए उसकी तरफ चली गई. वैसे वो भगवान विठ्ठल करते हैं, बोलते कि हे विठ्ठला, हे भगवान विठ्ठल, मैं भी तेरे को एक बच्चे के समान हूँ. जब भी मैं भी किसी संकट में मिल जाऊँ या फिर किसी परिस्थिति परेशानी में मुझे घेर दे, तो तू भी मेरे लिए उसी प्रकार दौड़ कर आ
जैसे गाय अपने बच्चे के लिए जाती है। वनवा लागला असे वनी, पाडस चिंतित हरणी। वनवा मतलब मोठी आग, बहुत आग फैल जाती है, उसको वनवा बोलते हैं। वनी म्हणजे जंगलात, जंगल। पाडस मतलब हिरणीचे पिल्लू, हिरण के पिल्लू को पाडस बोलते हैं। पाडस, तो जब वो क्या बोलते हैं किसी जंगल में या फिर म्हणजे कुठच्याही जंगलात जेव्हा एखादी मोठी आग लागते, वनवा लागतो आणि त्या वनवामध्ये एखाद्या हिरणीचे पिल्लू सापडते, पाडस सापडते, तर त्या पाडसाला वाचवण्यासाठी जी हिरणी असते ती चिंतित होते, व्याकुळ होते, कारण तिच्याशिवाय त्याला वाचवणारं कोण नसतं, त्याला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करते त्या वनव्यातून। तसंच ते म्हणतायत की संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठला जशी हिरण, जी हिरणी असते त्या पाडसाची, ती जशी व्याकुळ होते त्याच्यासाठी, चिंतित होते, त्याला वाचवण्यासाठी धडपडते त्या वनातून, तसंच जेव्हा पण माझे ते संकट येईल तर तू माझ्यासाठी धावून ये, माझ्या मदतीला धावून ये, माझी सर्व प्रकारे मदत कर। हिंदी में देखते हैं। संत नामदेव मतलब संत नामदेव कहते हैं कि जब जंगल में बहुत बड़ी आग लग जाती है और उस आग में अगर किसी भी हिरण का बच्चा पारस वो फंस जाए उस आग में, तो जो हिरनी होती है वो बहुत व्याकुल हो जाती है, बहुत चिंतित हो जाती है कि अभी उसके बच्चे को बचाएगा कौन, परेशान हो जाती है और अथक प्रयत्न करती है अपने बच्चे को बचाने के लिए। अथक मतलब जितना उससे हो सके उतना वो प्रयत्न करती है कि अपने बच्चों को कैसे बचाया जाए, और उसको पूरा बचाती भी है। तो बोलते हैं संत नामदेव भगवान से, भगवान विठ्ठल से कि हे विठ्ठला, जब भी मैं किसी परेशानी में फंस जाऊं या संघर्ष मेरी तरफ आते हैं, तो तू भी उसी प्रकार से मेरी तरफ दौड़ के आ जा, जैसे वो हिरनी अपने बच्चे को बचाने के लिए जाती है, उसी प्रकार तू भी मेरे संकट में मदद कर। नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा। म्हणजे काय, अशी कल्पना आहे की चातक जो पक्षी आहे, काल्पनिक पक्षी आहे, ऍक्च्युली तो वास्तविक नाही आहे, तो जो काल्पनिक पक्षी आहे चातक, त्याच्याशी मानलं जातं की तो चातक पक्षी केवळ पावसाचा पाण्याचा थेंब या फिर पावसाचे पाणी पिऊनच तो आपलं जीवन जगतो। तर ते म्हणताय जसं जो चातक पक्षी, त्याचा दृष्टांत देऊन म्हणजे चातक पक्षीचं उदाहरण देऊन संत नामदेव म्हणते आहेत की तो चातक पक्षी जसा काळ्या काळ्या पाण्याने भरलेल्या ढगांकडे विनंती करतो की तुम्ही पाण्या बरसा, पाणी पाऊस पाडा, त्याच्याकडे विनंती करतो त्या ढगांकडे, त्याचप्रमाणे ते ईश्वराला विनंती करतायत की तू माझ्या संकटात माझ्यासाठी धावून ये, माझी मदत कर, नाही तर तुझा जो आशीर्वाद आहे, तुझी कृपा सदैव माझ्यावरती राहून दे। म्हणजे काय की ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, कधी पडतोय त्याची, तसेच संत नामदेव विठ्ठलाची वाट बघतायत की कधी त्यांना साक्षात्कार होईल या फिर कधी ते त्यांच्या समोर प्रकट होतील। हिंदीमध्ये बोलायला गेले तर जो चातक पक्षी होता है वो काल्पनिक होता है, अपने कल्पना से बनाया हुआ पक्षी है, वो एक्चुअल लाइफ में नहीं होता है। और ऐसा मानना है कि जो चातक पक्षी है वो केवल बारिश का पानी होता है, उससे अपना पूरा जीवन गुजार लेता है और कोई पानी नहीं पीता। तो उसका उदाहरण देकर संत नामदेव कहते हैं कि जिस प्रकार चातक पक्षी जो काले काले बादल होते हैं भरे हुए पानी से, उनकी तरफ विनंती करता है या फिर उनसे प्रे करता है कि ये बारिश कर दो, बरसा दो, तो उसी प्रकार संत नामदेव विठ्ठल से प्रार्थना करते हैं कि हे विठ्ठल, हे भगवान विठ्ठल, तू भी मेरे सामने प्रकट हो जा, मेरे संकट में मेरी मदद कर दे, अपना जो आशीर्वाद है, कृपा दृष्टि में मेरे ऊपर बनाए रख, ताकि कभी भी उनकी लाइफ में कुछ संकट आ जाए तो उनकी हर तरफ से मदद कर सके। अगर किसी को भी ये संतवाणी फर्स्ट अंकिला मी दास तुझा समझ में नहीं मिक्स बोलते समझलं नसेल किंवा समझ में नहीं आई है, तो मुझे जरूर डाउट पूछना कि या फिर किसी भी वर्ड्स में, किसी भी लाइन में, या फिर जो भी उन्होंने जो 5 उदाहरण दिए थे, 5 उदाहरण कौन से थे, एक जो बच्चा है वो अग्नि में फंस जाता है, दूसरा पक्षी वो अपने बच्चे को पिल्ले को बचाने के लिए जाती है, एक है गाय और उसका वासरू, और पारस और हिरण और चातक पक्षी। मतलब उन्होंने जो 5 उदाहरण दिए थे अपने विठ्ठल भक्ति की तौर से, उसमें से कोई भी एक उदाहरण समझ में ना आए तो मुझे तुम डाउट पूछ लेना।